मला तर काय म्हणाले छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आलात, येथे फार मोठा कार्यक्रम चालू आहे गुरु रविदास महाराजांचा, तर काय म्हणाले या संदर्भात? संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांची 650वी जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे देशभरात एक अभियान समरसता संकल्प अभियान म्हणून चालवण्यात येत आहे। आज छत्रपती संभाजी महाराज नगर येथे आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण व राष्ट्रीय महामंत्री दुष्यंत कुमारजी गौतम यांच्या शुभ हस्ते जे रविदासजीची जन्मभूमी आहे वाराणसी, तिथून आलेले हे पवित्र कळश आमचे संपूर्ण महाराष्ट्रातील जे संघटनात्मक जिल्हे आहे 80 जिल्हे त्यांचे जे अध्यक्ष आहे त्यांना देण्यात आले। आणि आता मी पण चंद्रपूर विदर्भातून आलो आहोत आणि हे पवित्र कळश घेऊन चंद्रपूरला आम्ही चाललो आणि पुढचे 10-12 दिवस जिल्ह्याच्या प्रत्येक तालुकास्थानी प्रत्येक मोठ्या गावात यांचे पूजन होतील। आणि स्वाभाविकपणे आपण पाहत आहोत की आमचे प्रधानमंत्री, लाडले प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी जे आमचे महापुरुष आहे, संत आहे, ज्यांच्या आतापर्यंत कधी जे काँग्रेसने जे मागचे जे शासन होते त्यांनी कधी दखल घेतली नाही, असे अहिल्यादेवी होळकर असो की संत रविदास महाराज असो, अनेक संत महंतांचे जे जयंती आहे त्यांचे कार्यक्रम ते यशस्वीपणे करत आहे। आज त्या निमित्ताने आम्ही इथं संभाजीनगर महाराज इथे आलो। धन्यवाद। जो कार्यक्रम झालेला आहे काय म्हणाले आपण? आज संत रविदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने समरसता संकल्प अभियानाच्या मार्फत कलश पूजन आणि कलश वितरण हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे। भारतीय जनता पक्षाने संत रविदास महाराजांच्या जन्मस्थानी वाराणसीमध्ये तिथली पवित्र माती ही सगळ्या राज्यांमध्ये पाठवलेली आहे आणि तोच कलश आम्ही महाराष्ट्रामध्ये इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही तो कलश आणला आणि इथे आम्ही आमच्या सर्व जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करून तेच कलश आम्ही सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवले आहे आणि त्या जिल्ह्यामधून ते आमच्या मंडळ लेवलपर्यंत जाऊन सर्व मंदिर, समाज मंदिर, संतांचे मठ आणि वस्ती किंवा सगळ्या लोकांपर्यंत आम्ही ते कलश पोचवणार आहोत। आणि या कार्यक्रमामार्फत संत रविदास महाराजांचे जे विचार आहेत त्याच्यामध्ये समरसता, समता, बंधुता, न्याय हे त्यांचे जे विचार आहेत ते विचार आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रम करतो। राज्यातर्फे तुम्ही पक्षाचं काम करत आहे, काय अनुभव, काय राज्यामध्ये काय स्थिती पक्षाची? तिथे सध्या भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातला 1 नंबर पक्ष आहे आणि तो सगळे पुढच्या वर्ष पण 1 नंबर पक्ष झाला। धन्यवाद।